आज खूप छान अशी थाली बनवलेली आहे। छान अशी हिरवा मूग डाळ आणि शेपूची छान सुंदर अशी भाजी बनवलेली आहे। बघा, खूप सुंदर अशी हिरवीगार आपण आज बनवलेली आहे। शेपू आणि मुंगाची डाळीची छान भाजी। खूप सुंदर अशी भाजी चविष्ट झालेली आहे। खूप छान भाजी बनवून घेतलेली आहे। कशी बनवायची आहे याची रेसिपी पुढे पाहू। तर चला मग बनवूया शेपू आणि मूग डाळ। सुकी भाजी आहे आणि जेवायला खूप चवदार आणि चविष्ट लागते आणि भाकरी आणि पोळीसोबत तर खूपच छान लागते। तर आज मी बनवणार आहे शेपू आणि मूग डाळ भाजी। तर चला मग बनवूया। छान अशी भाजी हिरव्या मिरच्यांची बनवलेली आहे। छान हिरव्या मिरच्या, लसूण छान काढून घेतलेला आहे। थोडं अर्ध टमाटर सुद्धा बारीक करून घेतलेला आहे। ही पहा, छान अशी शेपूची सुंदर अशी एक जुडी भाजी घेतलेली आहे। स्वच्छ पाण्याने धुवून त्याला छान निवडून घेतलेला आहे आणि हिरवी गच्च अशी छान शेपूची जुडी आहे। तर आज आपण बनवणार आहे शेपू आणि मूग डाळाची सुकी भाजी। तर कढईमध्ये तेल तापवलेलं आहे। कांदा, लसूण आणि टोमॅटो टाकलेला आहे। खूप मस्त त्याला ब्राऊन असं परतून घेऊया। त्यामध्ये छान आपण एक वाटी मूग डाळ घेतलेली आहे। त्याला भिजत घातलेला आहे आणि त्या मूग डाळीला छान स्वच्छ धुवून घेऊया। साल्टाची मूग डाळ घ्यायची आहे। छान अशी धुतल्यानंतर हळद आणि हिरव्या मिरच्याचा ठेचा आणि आपण त्यामध्ये लसूण व हळदी पावडर टाकलेली आहे आणि मूग डाळ त्यामध्ये टाकून देत आहे। हळूहळू प्रमाणात थोडी थोडी मूग डाळ सोडायची आहे आणि छान असं परतून घ्यायचं आहे। खूप छान असं हळूहळू परतायचं आहे। पहा, वाफेवर खूप छान भाजी शिजत आहे। हे पहा, खूप सुंदर अशी भाजी शिजलेली आहे। खूप शिजू द्यायची आहे त्याला आणि थोडा वेळ परतून घ्यायचा आहे। चला थोडं परतून घेऊया। भाजीला छान वाफ येऊ देऊया। छान वाफ आलेली आहे भाजीला आणि यानंतर आपण त्यामध्ये बारीक चिरलेली शेपू ॲड केलेली आहे। शेपू ॲड केल्यानंतर परत छान एकदा त्या भाजीला वाफवून परतून घेऊया आणि छान असं मिक्स करून परतून घेऊया आणि छान असं मुगाच्या डाळीत ही शेपूची भाजी मिक्स केलेली आहे आणि छान अशी वाफ सुद्धा येत आहे। खूप मस्त असं परतून घेऊया। बघा, किती छान अशी सुंदर भाजी आज बनवलेली आहे। शेपू आणि मूग डाळ भाजी सुकी ही शेपू आणि मूग डाळीची सुकी भाजी आहे। खूप चविष्ट लागते। हे बघा किती छान झाली आहे। बघा, खूप सुंदर अशी वाफ येत आहे। खूप सुगंधही येत आहे भाजीचा आणि खूप सुंदर छान झालेली आहे ही भाजी। तर माझी रेसिपी आवडली असेल तर पहा, खूप सुंदर अशी हिरवी गच्च आपण शेपू आणि मूग डाळ बनवलेली आहे। तर रेसिपी आवडली आणि त्यामध्ये थोडंसं मीठ ॲड केलेलं आहे आणि परत परतून घेऊया। तर चला मग, रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।
तर छान अशी थाली सजलेली आहे. खूप छान थाली केलेली आहे. कालेजाम आहे थालीमध्ये, चपाती आहे, थोडा मठ्ठा आहे आणि या ठिकाणी थोडासा मसाले भात आहे आणि आपण केलेली मूग डाळाची शेपूची भाजी आहे आणि कालेजाम आहे.